नमस्कार. मोटिवेशन तेजसच्या आजच्या या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा टॉपिक आहे तो म्हणजे डिप्रेशन. आजच्या काळामध्ये डिप्रेशन हा शब्द बऱ्याचदा खूप ठिकाणी बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतो. खूप काही वर्षापूर्वी असं काही नव्हतंच. त्यानंतर कुठेतरी टेन्शन हा शब्द आपल्याला ऐकायला मिळत होता आणि आजच्या काळात सर्रास अगदी लहान मुलगा असो, मोठा मुलगा असो किंवा त्याचे आई-वडील असो, नातेवाईक असो, प्रत्येकाच्या तोंडात तुम्हाला डिप्रेशन हा शब्द ऐकायला मिळतो. त्यात आता जे कोविड सिच्युएशन आपण फेस करतोय त्यामध्ये बराच काळ म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षाच्या काळात बऱ्याच वेळ आपण घरामध्ये होतो. त्यात कित्येक जणांच्या घरामध्ये पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे अगदी एक नि दोन जण, ते पण वर्किंग प्रोफेशनल असल्यामुळे तिसरा माणूस जवळपास एखाद्या जेलमध्येच होता, की त्याच्याबरोबरचे दोघंही ऑफिसच्या कामात असल्यामुळे त्याला तिसरा माणूस बोलायला कोण नाही. तो घरात असल्यामुळे आणि घरात लोक कामं करत असल्यामुळे त्याला टीव्ही लावायला मिळत नव्हता. तो कोणाशी परस्पर बोलू शकत नव्हता. माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला 4 लोकांसोबत बोललं, 4 लोकांसोबत एकत्र असलं. आता सणाचंच उदाहरण घ्या ना. आता गणेशोत्सवाचा सण आहे. तुम्ही 10 लोकांना भेटलात, 10 लोकांना पाहिलं सण साजरा करताना, तरी तुमच्या मनाला ते चांगलं मिळतं. कारण तुमचं माइंड, तुमची रचना तशी झालेली आहे. देवानेही बनवताना तुम्हाला समाजशील प्राणी म्हणून बनवलं, एकटा गुहेत राहण्यासाठी नाही बनवलेलं. परंतु आजच्या काळामध्ये हा डिप्रेशन आपल्याला कुठे ना कुठेतरी आतून पोखरत चाललाय आणि आपल्याकडे म्हणजे भारतासारख्या इतक्या मोठ्या देशामध्ये ह्याविषयी बोलताना तुम्हाला लोक जास्त मिळणार नाहीत. लोक डिप्रेशन म्हणजे काय हेच त्यांना मुळात माहिती नाही. अरे पूर्वी टेन्शन ऐकलं होतं, पण आता हे डिप्रेशन म्हणजे काय? बरीच लोक डिप्रेशनला वेडा हा एक सोप्पा शब्द देऊन टाकतात, पण ते साफ चुकीचं आहे. कधी कधी हा डिप्रेशन इतकं हेवी होऊन जातं की तुम्हाला अगदी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. आणि त्याहूनही जर ते हेवी झालं तर त्या डिप्रेशनमुळे त्या माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही तो करू शकत होता, ज्या गोष्टीसाठी तो व्यक्ती बनला होता, तो निव्वळ आणि निव्वळ त्या डिप्रेशन पोटी ती गोष्ट करू शकला नाही. म्हणूनच या डिप्रेशनला योग्य वेळीच ओळखणं, त्या डिप्रेशनला योग्य वेळी संपवणं, त्या डिप्रेशनवरती योग्य वेळी इलाज शोधणं, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मंडळी. इतका आपण लाईटली बोलतो, इतका लाईटली घेतो. तुमचा एखादा मित्र जेव्हा तुमच्याशी ही गोष्ट शेअर करतो किंवा तुम्हालाही हा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्हालाही कदाचित आयुष्यामध्ये कधी पूर्वी न काळी, कधी ना काळी, कधी न हो, पण जर कधी तुम्ही डिप्रेशन फेस केलं असेल तर बऱ्याचदा ते तुम्हाला आलंय हेही तुम्हाला कळणार नाही. कारण आपली आयुष्य पद्धतीच आता तशी झाली आहे. बऱ्याचदा तुम्ही पाहता बरीचशी मुलं ज्यांचे आई आणि वडील नोकरीसाठी बाहेर निघून जातात, ती मुलं दिवसात फक्त शाळेला जात असतात. मग शनिवार रविवार सुट्टी असली तर पूर्ण दिवस ती मुलं घरी असतात. आजकाल पूर्वीसारखे खेळ नाही, जिथे आपण मैदानी खेळ खेळत होतो. मुलांच्या हातात मोबाईल्स आहेत, घरामध्ये कम्प्युटर आहेत, व्हिडिओ गेम्स आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ती मुलं एका रूममध्ये, एका खोलीमध्ये, एका बंगल्यामध्ये, मग ते कितीही मोठं घर का असेना, बिना माणसाचं घर म्हणजे ती गुहाच झाली मंडळी. कळताय ना? त्याला जेलच म्हणू शकता तुम्ही. आणि तो 24 तास त्याला एकटं राहायची सवय लागली आणि मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या मनामध्ये नको ते विचार निर्माण व्हायला लागतात. रिकामं घर हे भूताचं घर आपण जे म्हणतो, तो भूताचा कारखानाच बनून जातो. तुम्हाला ज्या गोष्टींची गरजही नाही, ज्या गोष्टींची विचार करण्याची गरज नाही, असे काहीतरी विचार तुमच्या मनामध्ये येऊ लागतात आणि मग आपल्या मनामध्ये कुठेतरी डिप्रेशनचा निर्माण होतो. आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये काहीतरी असे संक्रमक असतात. ते संक्रमक ज्यावेळी सिक्रीट होतात म्हणजे त्यांचा स्त्राव होतो, त्या स्त्रावाने आपल्याला बरं वाटतं. एक छोटंसं उदाहरण घ्या. आपल्यातल्या बऱ्याच जणांना, बऱ्याच काय अगदी 90% लोकांना चहा किंवा कॉफीची सवय असते. खरं आहे ना? अगदी 1% लोक असतील जे चहा कॉफी पियत नसतील. पण त्या चहा आणि कॉफीची सवय जी तुम्हाला लागते, त्यांना बऱ्याच जणांना तुम्ही विचारून बघा की तुम्ही चहा आणि कॉफी का पिता? तर चहा आणि कॉफीतनं कधीच कोणाला काही पौष्टिक मिळत नाही, ही गोष्ट लोकांना माहिती आहे. परंतु ती चहा आणि कॉफी पिल्यानंतर त्या दोघांमध्ये कॅफीन असतं. ते कॅफीन तुमच्या बुद्धीमध्ये ज्यावेळी त्याचा स्त्राव होतो, त्यामुळे त्या स्त्रावामुळे तुम्हाला बरं वाटत असतं. चहा आणि कॉफीमुळे नाही बरं वाटत. चहा कॉफी बनताना तो वासही येतो, तो वासही आपण घेत असतो. तुम्ही नोटीस केलं असेल. तर त्या गोष्टीतनं तुम्हाला ते कॅफीन तुमच्या बुद्धीमध्ये संक्रमित होतं, ज्याने तुमचं स्ट्रेस रिलीज होतं. म्हणून बरीच लोकं तुम्हाला अशी बघायला मिळतील, की थोड्या-थोड्या वेळाने चहा किंवा कॉफी प्यायची त्यांना सवय लागली असेल. कारण त्यांना थोडं स्ट्रेस झालं, की त्यांच्या मेंदूला त्या स्त्रावाची गरज लागते. डिप्रेशन इतकीही छोटी गोष्ट नाही की त्याचा तुम्ही निग्लेक्ट करून टाकाल. कारण आज कुठेतरी एखाद्या डिप्रेशनमुळे तुमच्या आयुष्यातला 1 तास जात असेल, तर उद्या त्या 1 तासाची जागा 24 तास घेईल आणि तुम्ही पूर्ण आयुष्यभर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही करणार होतात ते करण्याचं तुम्ही सोडून द्याल. आता तुम्ही विचाराल की डिप्रेशन येतं तर येतं कशाने? खूप जास्त विचार केल्याने. एखाद्या गोष्टीचा नको तितका विचार केला की डिप्रेशन येतं. माणूस हा कार्यशैलीसाठी बनलेला आहे, फक्त विचार करण्यासाठी नाही. परंतु याचा अर्थ विचार करणं जरुरी नाही का? अजिबात नाही. एखादा मोठा खेळाडू वर्ल्ड कपची मॅच खेळतोय, शेवटच्या ओव्हरमध्ये आहे, तो त्या संघाचा कप्तान आहे, त्याच्यावरती एका ओव्हरमध्ये 20 रन करण्याची परिस्थिती आहे. अशा वेळी विचार करा त्याच्या डोक्यावरती किती सारे विचार चालू असतील.
की माझ्या समोरचा बॅट्समन कसा आहे, त्याचा स्टान्स कसा आहे, हा पिच कसा आहे, बॅटिंग आहे का बॉलिंग आहे, माझा पर्सनल स्टान्स कसा आहे, येणारा समोरचा बॉलर कसा आहे, त्याचा स्पीडर आहे का तो स्पिनर आहे, त्या हिशोबाने त्यांनी जी फिल्डिंग लावली आहे ती फिल्डिंग कशी आहे, मला कसा जास्तीत जास्त स्कोर करता येईल, जर माझा स्कोर होत नसेल तर मी रन घेऊ का, समोरचा बॅट्समन इथे आला तर तो खेळू शकेल का, मागे किती विकेट उरले आहेत, मागे खेळणारे खेळाडू ह्या बॉलरला फेस करू शकतील का, इतके सारे विचार तुमच्या मनामध्ये आहेत. असंही असताना तुम्हाला तो संघाचा कप्तान त्यावेळी शांत पद्धतीने राहतो आणि तो ती मॅच खेळतो. ती मॅच हरली जिंकली जे काही होत असेल, परंतु त्याहूनही सगळ्यात महत्वाचं असतं, हरणं आणि जिंकणं महत्वाचं नसतं, त्याहूनही महत्वाचं असतं त्या परिस्थितीमध्ये योग्य तो निर्णय घेणं. कळताय ना मंडळी? 11 जणांनी जी संघामध्ये निवड होते एखाद्या देशाच्या 11 जण, त्या देशाची लोकसंख्या ही 110 करोड पेक्षा जास्त असते. त्यातनं ते 11 जण निवडतात आणि त्या 11तनं पण संघाचा जो कॅप्टन म्हणतो आपण, कप्तान, तो एकच बनतो. तो ह्याच्यासाठी नाही बनत की तो खूप चांगला खेळत असतो, तो ह्याच्यासाठी बनतो कारण तो त्या उरलेल्या 10 जणांना एकत्र बांधण्याची ताकद ठेवतो. कळतंय मंडळी? आपल्या आयुष्यामध्येही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना शिकायचं असतं. एखादा माणूस म्हटला तर त्या माणसाला बऱ्याच गोष्टी असतात ज्या डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी कामाला येतात. आपण फक्त म्हणतो की आपण अन्न खातो, पण आज तुम्ही नोटीस केलं असेल बऱ्याचदा तुम्ही असं सगळं अन्न खात असता, टीव्हीवरती आपण ऍडव्हर्टाईज बघतो, आपला आवडता अभिनेता, फिल्म ऍक्टर एखादी गोष्ट सांगतो की मी हे खातो म्हणून, खऱ्या आयुष्यात तो ती खात नसतो. खऱ्या आयुष्यात त्यांचं जर तुम्ही डाएट बघितलं, त्यांचं खाणं बघितलं, तर तुम्हाला चक्कर येईल की अशा पद्धतीचं ते लोक जेवण जेवत असतात. कळतंय तुम्हाला? ते रिअल प्रोसेसिंग फूड खात नाहीत. ते लोक रिअल म्हणजे जी नॅचरल गोष्ट आहे, कळतंय का, नॅचरल फळ, नॅचरल वनस्पती, ह्या गोष्टींचं ते कन्झम्पशन करत असतात. परंतु ते आपल्याला सांगतात की आपण पॅकेट फूड खा, आणि ते पॅकेट फूड, बिस्किट, ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर तुमचे नूडल्स झाले, ह्या सगळ्या गोष्टी, पास्ता झाले, हे पॅकेट म्हणजे आजकाल बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल 2 मिनिटात रेडी, 5 मिनिटात रेडी. तर असं जेवण ज्यावेळी तुम्ही जेवता त्या तुमच्या शरीराला त्याचा खूप जंक फूड आपण ज्याला म्हणतो, पाश्चात्य देशामध्ये आज ही खूप मोठी समस्या आहे. पिझ्झा, बर्गर हे सगळं खाऊन खाऊन तुमच्या शरीराला तुम्ही ते जंक फूड देत असता, ज्यामुळे तुमचं शरीर कधीही तुम्हाला स्ट्रेस फ्री राहायला देणार नाही. कारण माणूस ज्यावेळी जन्मला त्यावेळी पिझ्झा, बर्गर आणि ह्या सगळ्या पॅकेटच्या गोष्टी नव्हत्या ना. 2 मिनिटात बिर्याणी आली आहे आता. ती बिर्याणी बनवायची, उघडायची, बॉईल करायची आणि लगेच खाऊन टाकायची. अहो, जी बिर्याणी बनायला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो तुमच्या आईला, ती जर 2 मिनिटात तुम्ही बनवत असाल तर ती 2 मिनिटात बनलेली बिर्याणी तुमच्या शरीराला किती वेळ जास्त घातक ठरेल, ह्या गोष्टीचा विचार करा. त्यामुळे सगळ्यात पहिलं डिप्रेशनचं मूळ कारण आहे ते तुमचं अन्न. तुमचं अन्न जेवढं हलकं असेल, आपण भाज्या खाण्यावरती, ग्रीन व्हेजिटेबल्स खाण्यावरती जर तुम्ही भर दिलात, ऑटोमॅटिक तुमची बॉडी तुम्हाला स्ट्रेस फ्री फील करायला देईल. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हवा. आज आपण मुंबईसारख्या शहरांमध्ये राहतो, बंद आपली घरं आहेत, परंतु प्रत्येक बिल्डिंगला एक छत असतं, एखादी मोकळी जागा असते, गव्हर्नमेंटने कुठेतरी पार्क बनवलेलं असतं, एखादं मोक्याचं ठिकाण असतं. तर अशा मोक्याच्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुमच्या शरीराला तितकी मोकळी हवा मिळायला हवी, जेणेकरून त्या हवेच्या माध्यमातून तुमच्या स्ट्रेस रिलीज व्हायची सुरुवात होते. तुम्हाला कल्पना नसेल तर सांगतो, आपण जे दिवसातनं जे विटॅमिन्स खातो त्यातले फक्त 5 ते 10% विटॅमिन हे अन्नाद्वारे येतात, उरलेले 90% विटॅमिन हे हवेद्वारे घेतले जातात. आपल्या प्रत्येकाचं फुफ्फुस जर खोलून पसरवलं ना तर अख्खं टेनिस यार्ड बनेल इतकं मोठं असतं आपलं फुफ्फुस. मग ह्या हवा, शुद्ध हवा जर घेतली तर तुमच्या शरीरामध्ये स्ट्रेस फ्री होतं आणि ऑटोमॅटिक तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर येण्याची सवय लागते. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश हा तितकाच मुबलक आणि गरजेचा आहे. विचार करा मंडळी की आपल्या मागे म्हणजे बुध, सूर्यापासून आपण आपल्या सूर्यमालेची गोष्ट बोलू, सूर्यानंतर बुध, गुरु, शुक्र, पृथ्वी, मंगळ, युरेनस, नेपच्यून, प्लुटो ही पूर्ण माळ आहे. परंतु पृथ्वीच्या मागच्या कोणत्याही ग्रहामध्ये आपण जर विचार केला, जे सूर्यापासून जितके जितके लांब होत गेले त्यांच्यामध्ये जीवसृष्टी निर्माण होण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण सूर्यप्रकाश तिथे तितका मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. कळतंय तुम्हाला? का पृथ्वीवरतीच जीवसृष्टी निर्माण झाली? कारण सूर्यप्रकाश. आपण जे जेवतो, आपण अन्न खातो, ते कोणामुळे खातो? वनस्पती. आणि वनस्पती या कशामुळे अन्न बनवतात? कारण त्या स्वयंपोषित आहेत, त्या सूर्यप्रकाशाचं उत्पादन करून एनर्जी मध्ये निर्माण करतात, त्याच्यापासून ते स्वतःचं अन्न बनवतात आणि त्या वनस्पतींमुळे आपण जगत असतो. त्यामुळे माणसाला सूर्यप्रकाशही तितकाच महत्वाचा आहे. घोडा का इतका स्ट्रॉंग असतो? कारण ती लोक, घोडा असो, तुमची जनावरं असो, ही लोक हिरवा पाला खातात. हिरव्या पाल्यामध्ये सूर्यप्रकाशाचं प्रमाण सर्वात जास्त असतं. त्यामुळे आपण आपलं अन्न आणि सूर्यप्रकाश या दोन्ही गोष्टींवरती तितकाच भर द्यायला हवा. पूर्वीच्या काळी गावच्या लोकांना तुम्ही पाहिलं असेल, त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह होण्याचं कारण काय? कारण मुबलक प्रमाणातला सूर्यप्रकाश. मग तो 11 नंतरचा नाही, 11-12चं ऊन असतं. ते सकाळचा सूर्यप्रकाश, सकाळी तुम्हाला जाण्यात त्याच्यात तुमचं सगळ्यात जास्त स्ट्रेस रिलीज होत असतं.
आपली जी सत्व असतात, आपली जी मुलं असतात, आपली जी तत्व असतात, ती सगळी आपण आपल्याच हातात असतं. आपल्याला कुठेतरी जरा लो फील झालं, की आपल्याला सॅड गाणी ऐकावीशी वाटतात. तुम्ही कल्पना करा हे. आणि मग ती सॅड गाणी ऐकल्यामुळे तुमचा मूड ऑटोमॅटिक सॅड होत जातो आणि मग तो सकाळी जर झाला तर अगदी दिवस तसा निघून जातो. या उलट विचार करा. आता गणेशोत्सव होता, तुम्ही एनर्जेटिक गाणी ऐकली, ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये एनर्जी आली. हे नवचैतन्य आलं कुठून? काल एक वर्ष हप्त्यापूर्वी मागच्या वर्षापासून लॉकडाऊनमध्ये असणारी माणसांनाच तुम्ही पहा, त्यांचं कोणाचंही काही असं विशेष होत नव्हतं. पण जसं गणेशोत्सव आला, तुमच्या शरीराला एक चालना मिळाली. का? कारण तुम्ही त्या माहोलमध्ये जाता, तुम्ही त्या वातावरणामध्ये जाता. ते वातावरण तुम्हाला ताकद देत असतं. तुमची आई जर करंजी, पुरणपोळी, लाडू सगळं करते, तुमचे वडील जर मकराचं काम करतायत, तुमची बहीण जर आईला मदत करते, ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये ती परिस्थिती निर्माण होते, की मी हे सगळं विसरून मी त्या कामामध्ये जाऊ. डिप्रेशनला रिकव्हर करण्याची पद्धत ही तीच आहे. बऱ्याचदा असंही होतं, की लोक ह्या डिप्रेशनच्या कारणामुळे डॉक्टरला कन्सल्ट करतात, डॉक्टरकडून एखादी गोळी घेतात. आता ती गोळी तुम्ही ज्यावेळी घेता, ती गोळी म्हणजे काय असते मंडळी? ती गोळी जी असते ना, ती गोळी काय काम करते? दोन गोष्टी करत असते. एक तर तुमचं ज्या कारणामुळे डिप्रेशन होत आहे, त्या सिम्पटम्सला, म्हणजे एखाद्याचं समजा जेवण जिरत नसेल, त्याला शरीरातून ऊर्जा वाटत नसेल, तर ते काय करते? त्या सिम्पटमला, म्हणजे त्याचा जे परिणाम होतोय त्याला थांबवते. पण गोळीने परिणाम थांबवला जाऊ शकतो, ज्या गोष्टीमुळे ती कारण होते ते कारण थांबवलं जाऊ शकत नाही. आज त्या गोळीने तुम्हाला बरंही वाटेल, परंतु उद्या 2 हप्त्याने तुम्ही ज्यावेळी ती गोळी घेता, त्यावेळी तुम्हाला बरं वाटणार नाही. मग तुम्ही डॉक्टरला विचारता, तर डॉक्टर सांगतो कदाचित आता तुमच्या बॉडीला डोस वाढवायची गरज लागली. मग त्या 2च्या 4 गोळ्या, 4च्या 8 गोळ्या, असं करून कित्येक साऱ्या लोकांना निव्वळ झोपण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात आजच्या परिस्थितीत. आता ह्याच परिस्थितीला उलट करून बघा, एखादा माणूस दिवसभर मेहनत करतोय, सकाळी उठतोय, रात्रीपासून तर तो काम करतोय, मग भले तो शेतमजुरीचं काम करत असो किंवा कोणतंही काम करत असो, त्या व्यक्तीला कधीही गोळी घ्यायची गरजच नाही. का? कारण त्याचं शरीर दिवसभर काम करून, आपलं शरीर हे बनलंय काम करण्यासाठी. आपण एक साधंसं उदाहरण लक्षात घ्या मंडळी. माणसालाही पहिली शेपटी होती. शेपटी का गळून पडली? कारण तो निसर्ग खूप मोठा दैवत आहे मंडळी. एखाद्या शरीराच्या गोष्टीचा जर तुम्ही उपयोग करत नसाल, तर ती शरीराची गोष्ट गळून पडणार. म्हणूनच माणसापासून शेपटी वेगळी होत गेली. आजही तुमच्या पाठीच्या मणक्याच्या एंडला जर तुम्ही तळाला जर हात लावून बघितला, तर तुम्हाला तिथे एक हाड जाणवतं. त्या हाडाला आपण माकड हाड म्हणतो. ते माकड हाड का आहे? कारण ती शेपटीची खून आहे. पहिली इथे शेपटी होती, आता त्या शेपटीचा आपण उपयोग करत नाही, म्हणून ती शेपटी टिकली नाही. स्ट्रेसचंही तसंच आहे. तुम्ही जर शरीराचा उपयोग केला नाही, एक साधं उदाहरण मंडळी लक्षात ठेवा. एखादी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये तुम्ही काही पेरलं तर तुम्हाला तिथे उगवणारच ना. तुम्ही गहू पेरले, गहू उगवेल. नाचणी पेरली, नाचणी उगवेल. तांदूळ पेरले, तांदूळ उगवेल. परंतु तुम्ही जर नाही पेरलं, तर निसर्ग इतका किमयागार आहे, तो तिथे रानाने ते पेरून टाकतो, तिथे गवत उगवून टाकतो. याचाच अर्थ मंडळी, तुमचं मन ही तसंच आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये जर चांगले विचार पेरले नाहीत, तर तिथे निसर्ग वाईट विचार पेरून टाकतो. आणि अशानेच आपण आपल्या आयुष्यामध्ये डिप्रेशन, स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टींकडे आपला कल होत जातो. डिप्रेशन ही मोठी गोष्ट नाही, परंतु तितक्यात हलक्यात घेण्यासारखी गोष्ट नाही. भारतासारख्या देशामध्ये तुम्हाला ह्याच्याबद्दल जास्त माहिती मिळणार नाही, जास्त लोक बोलताना दिसणार नाहीत. शाळा आपल्याला सगळं काही शिकवते, परंतु एखाद्या मुलाला डिप्रेशन येऊ शकत नाही का? मग त्याच्याबद्दल त्याला काय करायला हवं, याचं मार्गदर्शन शाळेत व्हायला हवं, असं मला नक्कीच मनापासून वाटतं. एखाद्या मुलावरती ज्याने 10-12 वर्षाचं आयुष्य फक्त पाहिलंय, त्याच्यावर त्याच्या आई वडिलांनी ओझं टाकलेलं असं, की काहीही झालं तरी तुला शाळेत ना पहिला नंबर यायचा आहे. तो मुलगा येतोही, पण ज्यावेळी तो दुसऱ्या ठिकाणी जातो, तिकडे त्याला ऍडजस्ट होता येत नाही. त्यावेळी आई वडिलांचं प्रेशर घरातनं तेच असतं, की नाही तुला पहिल्या नंबरने पास व्हायचं आहे. आणि मग तो मुलगा कुठेतरी डिप्रेशन मध्ये जातो, कारण त्याला अभ्यास जमत नसतो, त्याला ते वातावरण युज टू नसतं, आई वडिलांचं प्रेशर त्याच्यावरती असतं. अशा वेळी तुम्ही स्वतःबद्दल लो फील करायला लागता, की मी करू शकतो की नाही करू शकत. आणि मग अशाने ती मुलं आत्महत्येकडे वळतात. आणि ज्यावेळी त्या मुलांची आत्महत्या होते, त्यावेळी आई वडील रडायला लागतात आणि म्हणतात, की आमचा मुलगा इतका हुशार होता, आज्ञाकारक होता, कोणती वाईट सवय नव्हती त्याला, पण त्या मुलाने आत्महत्या करून दिली. आज मला सांगा, त्या मुलाचं तर तितकं चुका आहेच, पण त्या मुलाबरोबर कुठेतरी आई वडील चुकीचे नाही आहेत का? त्यांनी त्याच्या वेळी योग्य वेळी त्याच्यामध्ये डिप्रेशनचं पाहिलं असतं, किंवा किंबहुना अशी परिस्थिती निर्माण केली नसती, की ज्यामुळे त्याला डिप्रेशन होईल. तो मुलगा आहे, तो अभ्यास करतोय, तो शाळेत जातोय, त्याला कळतंय की त्याला पास व्हायचंय, त्याला मोठं व्हायचंय. परंतु यापेक्षाही खूप जास्त महत्वाचं आहे, की आयुष्याला फेस करणं. अहो, आयुष्यामध्ये स्वतःकडे काहीही नसताना छत्रपती महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, तर त्या स्वराज्याच्या वेळी त्यांना कधी डिप्रेशन आल्याचं आठवतंय का? नाही ना. अहो, महाराजांचे निर्णय ते कसे होते? गडकिल्ले त्यांनी संक्रमित करत गेले, आणि त्याच वेळी ज्यावेळी त्यांना असं वाटलं, की त्याच्यातून मला कुठेतरी हार पत्करावी लागेल, तेव्हा त्यांनी पुरंदरचा तह केला. 2 पावलं मागे आले, परंतु ते 2च वर्षात पुन्हा सगळे गडकिल्ले जिंकून घेतले. याला म्हणतात आपण आपल्या परिस्थितीवर आणि डिप्रेशनवर खरी मात करणं.
महात्मा गांधींना समोरच्या ट्रेनमध्ये चढलेले असताना, फॉरेनमध्ये उभे असताना एका माणसाने खाली उतरवून लावलं म्हणून महात्मा गांधी डिप्रेशनमध्ये गेले नाहीत. त्यांनी इथे आल्याने इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला, बंड पुकारला आणि पूर्ण देश स्वतंत्र करून दाखवला. ह्याचाच अर्थ मंडळी, आम्ही डिप्रेशन घेऊन बसतो कारण आम्हाला आमच्याकडे तोड नाही, त्याच्यावरती उपाय काढायची आमची इच्छा नाही. डॉक्टरांची गरज करण्यापूर्वी स्वतः एकदा स्वतःला विचारून बघा की मी कोण आहे, मला काय करायचंय आणि खरंच मी डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ आहे का माझ्याकडे. तुम्ही तरुण आहात, वयाच्या अशा परिस्थितीत की जे शरीर तुम्हाला झोम देत आहे, आज 5-50 वर्षांनी ते शरीर तितकं झोम देणार नाही. मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जायचं का सगळी आपली एनर्जी एकवटून तुमचं जे ध्येय आहे, तुम्हाला क्रिकेटर बनायचं आहे, कलाकार बनायचं आहे, सिनेसृष्टीत नाव करायचं आहे, मोठा इंजिनियर, डॉक्टर, वकील काहीतरी बनायचं आहे, तर त्या डिप्रेशनला तुम्ही तुमची ताकद म्हणून वापरायला हवी. त्या डिप्रेशनमधून मी लो फील करण्यापेक्षा, त्या डिप्रेशनमधून मी हरून बसण्यापेक्षा मी कसं माझ्या आयुष्यामध्ये मोठं काहीतरी करू शकतो. 10वी फेल झाला म्हणून सचिन तेंडुलकर रडत बसणार नाही, तर जे 10वीचं आजचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरचं नाव आहे मंडळी. आपलं डिप्रेशन आपणच ओळखून त्याच्यावरती मात करायची असते, कारण दुसरा कोणी तुमच्यासाठी येणार नाही. एखाद्या मुलीने मन तोडलं म्हणून रडत बसण्यापेक्षा तिच्यावर तुमचं प्रेम असेल किंवा जे काही तुमचं नातं असेल, त्या नात्यातनं आज त्या मुलीने मन तोडलं, आज ती दुसऱ्या कोणत्या तरी मुलाबरोबर कमिटेड झाली किंवा तिचं लग्न झालं, ह्या गोष्टीने डिप्रेशन घेण्याची काय वेळ आहे. मला एक प्रश्न सांगा, तुम्ही ज्यावेळी जन्माला आलेला त्यावेळी देवाने तुम्हाला सांगितलेलं काय की हीच मुलगी तुझ्यासाठी बनली आहे? नाही ना. कदाचित तिच्याहून 100 पट चांगली मुलगी तुम्हाला आयुष्यात मिळू शकते, परंतु जर त्या मुलीमुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलात तर मला सांगा की तुमच्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही निर्माण होणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये जे बदल होणार आहेत, तुमच्या आई वडिलांनी जे तुम्हाला शिकवलं आहे, इथपर्यंत आणलं आहे, एवढे कष्ट केले आहेत, त्याचं काय होणार. प्रेम किंवा करिअरवरती एक खूप छान व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, तेही तुम्ही पाहू शकता. आणि ह्या डिप्रेशनला योग्य वेळी ओळखूनच तुम्ही ती मात करायला हवी. मंडळी, मी डॉक्टर नाही, म्हणून डिप्रेशनबद्दल मला जे काही माहिती होतं, ज्याने तुम्हाला मोटिवेट करता आलं ते सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. पण यानेही तुम्हाला जर बेनिफिट होत नसेल किंवा तुमच्या डिप्रेशनवर मात होत नसेल तर मी नक्की सजेस्ट करेन तुम्ही ह्या डिप्रेशनसाठी एखाद्या डॉक्टरला कन्सर्न करा. थँक्यू.